तुम्ही मगाशी म्हणालात की आईला हिलिंग किंवा आयसीयू पेशंटला तुम्ही हिलिंग दिलं आणि ही सगळी जी एनर्जी आहे, तर या एनर्जीत जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना पास ऑन करता त्याचा परिणाम आपल्यावरती होतो का? पॉझिटिव्हच परिणाम होतो, कारण अच्छा. ह्याच्यामध्ये कर्माचा सिद्धांत आहे की व्हॉट यू गिव्ह आउट कम्स बॅक टू यू मल्टिप्लाइड, ओके. राईट? त्यामुळे हिलिंग करणं एखाद्याला तर इट्स लाईक अ सर्व्हिस. आपण असं म्हणतो की ह्याच्यात भलेही चार्जेस घेतले जरी गेले हिलिंगचे, तरी दॅट दोज चार्जेस आर फॉर इज लाईक अ एनर्जी एक्सचेंज. एक दक्षिणा असल्यासारखी आहे की आपण जेव्हा ही पूजापाठ करतो तर आपण दक्षिणा देतो, राईट? कुठलीही पूजा, आपण सत्यनारायणाची पूजा केली तर त्याला एक दक्षिणा दिली जाते, ती लाभावी आपल्याला. की कारण काय, ती व्यक्ती जे पुजारी आहे, जे गुरुजी आहेत, ते गुरुजी आपल्या वतीने ते करतायत, म्हणून त्यांना आपण एक एनर्जी एक्सचेंज आहे. बेसिकली दक्षिणा काय, इट इज अ एनर्जी एक्सचेंज. सो सिमिलरली हिलिंग जे आहे हे खरं प्रत्येक व्यक्ती स्वतःच करू शकतो आणि स्वतःच करतोय. म्हणजे आपलं शरीर स्वतःला बरं करतंय, सतत नॉन स्टॉप प्रोसेस चालू आहे. आता आपण सुद्धा इथे बसलोय ना, तर आतमध्ये हिलिंग प्रोसेस चालूच आहे.